मसाला पनीर करण्यासाठी पाव किलो पनीर घेतलं आणि टमॅटो घेतला एक आणि कांदे 2 घेतले आणि मिरची आणि कढीपत्ता घेतला। आता हे पनीर काप करून घेतले आणि आता तेलामध्ये थोडे तळून घ्यायचे। सॉटे असे करून घ्यायचे छान। जास्त सॉटे नाही करायचे, थोडे नरम झाले पाहिजे तेवढे सॉटे करायचे आपले। सॉटे करून झालेले आहे, नरमही झाले आहे। आता आपण काढून घेऊ। असे सर्व पनीर आपण तळून घेऊया। पनीर तळून झालेले आहे आपले। आता सगळे पनीर आपण एकत्र तळले। आता थोडं बटर टाकायचं आणि नंतर कांदा घालायचा आणि त्यालाही छान लालसर असं भाजायचं। लालसर भाजले की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा, तोही एक लालसर भाजून घ्यायचा। लालसर टोमॅटो झाला की त्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची घालायची, तेही व्यवस्थित परतून घ्यायची। दोन्ही व्यवस्थित अशी परतून घेतली की टोमॅटो एकदम नरम झाला की त्यामध्ये टोमॅटोचा पेस्ट टाकायचा आणि त्यालाही परतून घ्यायचं। आणि आता टोमॅटोचा पण पेस्ट टाकला, कांद्याचा पेस्ट टाकला आणि आता थोडं बटर टाकायचं। त्यालाही व्यवस्थित बटरसोबत छान होऊ द्यायचं। आता घरगुती मसाला केला तो टाकला आणि लाल तिखट टाकलं 1 चमचा काश्मीरी तिखट टाकलं, हळद टाकली अर्धा चमचा आणि स्वादनुसार मीठ टाकलं। आता त्याला छान पूर्ण मसाला एकजीव करायचा आणि थोडं पाणी टाकून हलवायचं। आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पनीर टाकून द्यायचं आणि पनीरला पण मसाला पूर्णपणे असं लावून घ्यायचा। पूर्णपणे असा मसाला लावल्यानंतर थोडं पाणी घालायचं अर्धा ग्लास आणि त्याला थोडंसं उकळी येऊ द्यायची। आता उकळी आली, आता आपल्याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। ऑलरेडी आपले पनीर शिजलेले आहे त्यामुळे आपली भाजी ही तयार झालेली आहे। बघा किती छान कलर दिसतो आहे। पनीर मसाला आपला तयार झालेला आहे। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।